नमस्कार मंडळी. तर आज मी ही करटुल्याची भाजी करणार आहे. करटुले म्हणजे कोकणात याला फागलं पण बोललं जातात. ही भाजी फक्त पावसाळ्यातच उपलब्ध होते आणि जास्त करून ती आषाढ आणि श्रावण ह्या महिन्यात मिळते. तर हे बघा, तर मी आता ती कापायला गेली तर ही जी फागलं आहेत ना, तर ती जून झालेली आहेत. मग ह्यातल्या ज्या बिया आहेत त्या बिया आपण काढून घ्यायच्या. म्हणजे काय, ह्या बिया जर आपण लावल्या तर त्याचे वेल येतात आणि त्या वेलाला आपल्याला हवी तशी परत फागलं मिळू शकतात. तर हे बघा, हे मी आता कापत होती तर हे जून झालेलं आहे. तर जसं आपलं कारलं असतं ना तसंच हे आहे. हे बघा, ह्याला छोटे छोटे असे काटे असतात, पण कारलं आपलं कडू असतं, ही भाजी कडू नसते. तर हे बघा, ही थोडी जून होत आलेली आहेत. म्हणजे ही सुरुवातीला जसा पाऊस पडला तर त्याच वेळी ही त्यांचे वेल उगवले आणि ही करटुली तयार झाली. तर आता मी काय करते, ही जी सगळी फागलं आहेत, हे बघा, हे असं असतं आणि हिचा वेल असतो. तर ह्याच्यामध्ये आयर्नचं आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे ही भाजी एकदा ती दोनदा तरी नक्कीच खावी. तर मी आता काय करते, ही कापून घेते. हे बघा, ही जी करटुली आहेत ना, ही मी साफ करून घेतली आहेत, कारण ही थोडीशी जून होती. त्याच्यामुळे आतमधल्या ज्या बिया होत्या ना त्या मी सगळ्या काढून टाकल्या. आणि हे बघा, जी कोवळी असतात ना ती अशी असतात. मग ह्यातला जो गर आहे तो काढायची गरज नाही, कारण ह्या ज्या आतमधल्या ज्या बिया आहेत त्या पूर्णपणे, म्हणजे बिया तशा नाहीच आहेत, तो पूर्णपणे गरच आहे आणि कोवळ्या आहेत त्यामुळे ते काही काढायची गरज नाही. तर आता मी काय करते, आपण जसं कारलं कापतो, जसे कारल्याचे पातळ काप करतो ना, तशी ही भाजी कापून घ्यायची. तर आता मी काय करते, ही भाजी कापून घेते. तर हे बघा, ही अशा प्रकारे ना ही कापून घ्यायची. बघा, जसं आपण कारलं कसं कापतो तसं हे कापून घ्यायचं. तर मी ही सर्व कापून घेते. तर हे बघा मंडळी, मी ना ही अशी बारीक एकदम ही कापून घेतलेली आहे. बघा, असे त्याच्या स्लाइड करायच्या. तर ह्याला जर आपण ना मीठ, मसाला, हळद आणि थोडासा रवा, कॉर्नफ्लॉवर आणि बेसन लावून जर ह्या फ्राय केल्या तर एवढ्या कुरकुरीत छान लागतात ना. पण मी आता ह्याची भाजी करणार आहे. तर मी हे असे कापून घेतलेले आहेत. ही काही कडू नसते, कडू असली तर तिला थोडं मीठ लावून ठेवावं लागलं असतं, पण ही भाजी खूप छान लागते. तर मी तिला लागणारं जे साहित्य आहे ते घेतलं आहे. तर हे 2 कांदे घेतले आहेत, ही 1 मिरची घेतली आहे स्लाइड करून, हे जिरं घेतलं आहे, साखर घेतली आहे चिमूटभर, कोथिंबीर घेतली आहे, हा सुका नारळ घेतला आहे, म्हणजे आपला डेसिकेट कोकोनट जसं असतो तसं. हे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, ही धणेपूड घेतली आहे आणि मीठ, हिंग, हळद आणि लाल तिखट. तर मी आता काय करते, ही भाजी मी हे ते तेल घेतलं आहे, भाजी मी फोडणीला घालते. तर आता आपलं तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हे जिरं टाकते, जिरं परतून घेते. तर ह्या भाजीला ना आपण जास्त जरी फोडणी नाही दिली, म्हणजे जास्त जरी पदार्थ नाही घातले तर ही भाजी खूप छान होते, म्हणजे तिला भाजीचीच टेस्ट राहते. तर आपलं हे जिरं ना तडतडलं आहे, तर त्याच्यामध्ये हे मिरचीचे तुकडे टाकायचे, एक कांदा टाकायचा आणि थोडंसं हवं तर लसूण कुटून असं बारीक असं हे करून टाकायचा. आणि पेस्ट नाही टाकायची, एक 5-6 पाकळ्या कुटून टाकल्या तरी चालतात. तर या कांद्यामध्ये मी ही साखर टाकते चिमूटभर आणि हे मीठ टाकते, म्हणजे आपला कांदा जो आहे तो लवकर फ्राय होईल. तर आता आपला हा कांदा 1 मिनिट मी परतून घेतला आहे. तर त्याच्यामध्ये ही मी धने पावडर टाकते आणि त्याच्यामध्ये हे मी म्हणजे हळद, हिंग आणि मसाला टाकते आणि त्याच्यावरती मी ही भाजी टाकते. तर ही भाजी मी मंद गॅसवर
1 मिनिट परतून घेते. म्हणजे काय होणार, तिला आपले सर्व मसाले लागणार. तर ही भाजी ना मी बघा व्यवस्थित परतून घेतलेली आहे. तर आता काय करते, ह्या भाजीत मला पाणी घालावं लागणार. तर मी काय करते, भाजीवर हे ताट ठेवते आणि ताटावर हे अर्धी वाटी पाणी ठेवते. म्हणजे काय होणार, आपलं पाणीसुद्धा गरम होणार आणि भाजीत टाकल्यावर भाजीसुद्धा आपली लवकर शिजणार. आणि ताटावरती पाणी ठेवल्यामुळे काय होणार, खालती आपली भाजी जळणार नाही. तर मी एक अर्धा मिनिट ही भाजी अशीच शिजून घेते. तर काय झालं, आपलं अर्धा मिनिट आता झालेलं आहे. तर मी भाजी चेक करते. कसं आहे, ही भाजी आहे ना, ह्या भाजीत पाणी घालायची बिलकुल गरज नाही आहे. पण काय झालं, ही भाजी जी आहे ना ती थोडीशी जून आहे, म्हणून त्याच्यात एकदम थोडंसं असं पाणी घालायचं, कारण ती भाजी जी आहे ती शिजायला पाहिजे म्हणून. तर मी आता हे थोडंसं पाणी घातलं आहे आणि हिला मी अशी व्यवस्थित 1 मिनिट शिजू देते. त्या भाजीला शिजायला पण काही वेळ लागत नाही, पण ती थोडी जून असल्यामुळे. तर ना आता आपल्या भाजीला 1 मिनिट झालेला आहे. तर भाजी चेक करायची. तर हे बघा, हिला ना कसं अजून थोडंसं पाणी आहे. तर हे पाणी आपल्याला एवढंसं लागणारच काय, कारण आता आपण ह्याच्यामध्ये हे शेंगदाण्याचं कूट घालायचं. व्यवस्थित परतून घेऊन एक 10 ते 15 सेकंद असंच ठेवायचं. तर आता 10-15 सेकंद झालेले आहेत. तर आता काय करायचं, हा जो डेसिकेट कोकोनट आहे, म्हणजे सुकं खोबरं आहे, हे सुकं खोबरं पण नाही आहे, उलट खोबरं सुकवलेलं आहे. त्याचं डेसिकेट कोकोनट बनवलेलं आहे. तर ते घालायचं, ही कोथिंबीर घालायची आणि एक अर्धा मिनिट शिजू द्यायचं. म्हणजे त्याच्यात शेंगदाण्याचं जे कूट आहे किंवा खोबरं आहे ते व्यवस्थित त्या मसाल्याला लागणार आणि भाजीला पण लागणार. तर ही भाजी ना तुम्ही ही करटुली जी असतात तर त्यातल्या बिया काढून तुम्ही ते भरू पण शकता. म्हणजे भरतासारखं आपण भरायचं, ती खूप छान लागते. ही भाजी एकदम अप्रतिम अशी लागते. हिची भजी पण खूप छान होतात. तर ही भाजी ना वात किंवा आपल्याला दमा असेल, खोकला असेल किंवा त्वचा विकार असतील, मधुमेहासाठी अतिशय गुणकारी अशी भाजी आहे. तर ही भाजी नक्कीच आता ह्या श्रावण आणि आपल्याला आषाढ श्रावण ह्या 2 महिन्यात तरी उपलब्ध असते काय. आणि ज्यावेळी पाऊस चालू होतो त्याचवेळी ही भाजी हे तिचे वेल येतात आणि लगेच तिला फळंसुद्धा म्हणजे फळधारणासुद्धा होते. तर आता ज्यावेळी सुरुवातीला जो पाऊस पडला ना त्यावेळी ही फळं लागलेली होती. म्हणजे अजून बाजारातसुद्धा तशी भाजी ही येत नाही आहे काय. म्हणजे आता श्रावण आणि आषाढ ह्या 2 महिन्यात ही भाजी आपल्याला उपलब्ध होणार. तर ती भाजी एवढी पौष्टिक आहे आणि एवढी म्हणजे आता जर आपण बाजारात विकत घ्यायला गेलात तर ही फागलं 50 रुपयाला 8 ते 9 किंवा 10 एवढीच भेटतात. म्हणजे किती महाग आहे ती बघा. तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ही भाजी नक्कीच बनवा. किंवा ह्याच्यामध्ये असं जसं आपण वांगं भरतो तसं भरायचं. म्हणजे याचं भरीतसुद्धा खूप छान होतं आणि याची ग्रेव्हीसुद्धा खूप छान लागते. तर ही बघा अतिशय छान अशी चपाती भाकरीबरोबर खायला, भातासोबत खायला ही करटुला म्हणजेच फागल्याची भाजी अतिशय छान अशी तयार झालेली आहे. तर तुम्हीसुद्धा ती नक्कीच करा.